हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज आमच्या सरांचा पॅकअप लवकर झालेला आहे आणि सरांचं पॅकअप लवकर होणार असेल तर मला एक वेगळाच आनंद असतो. माहित नाही का, कदाचित माझं याच्यावर खूप प्रेम आहे म्हणून असेल तसं. आणि सरांसाठी मी इथे चहा बनवते. आपण पाहू शकता मला सगळं बनवता येतं, मी घरीच बनवते. बऱ्याच जणांना हा गैरसमज आहे की बाबा तुला बनवता चांगलं येतं, पण चहा वगैरे जेवण स्वयंपाक हे ते समझ रहे वाले को इशारा कॉफी है, पण मी चहा बनवती आहे. वाह दीदी नाही आणि असं अनहेल्दी खाणाऱ्या लोकांसाठी मी चहा बनवते, पण मी माझ्यासाठी छान अशी पेज बनवते कारण मी हेल्दी खाते, मी डाएट करते ना. भेटू नंतर आता बघा. अरे नेम नाही लागला. अक्षय बॅचलर असतानाच हे एक कुकर आणि मिक्सर होतं, ते रिपेअर करण्यासाठी आम्ही आलो होतो. हे कुकर तर आम्ही वापरतच नव्हतो कारण त्याचं हँडल नव्हतं आणि हे जे मिक्सर होतं बघू शकता तुम्ही किती खराब झालेले. हे मिक्सर मी वापरत होते, पण याची वायर बदलून घ्यावी लागली आणि याची फिरकी सुद्धा खराब झाली होती, ती चेंज केली. तुझं उस्तर ना, काय तुझं उस्तर मी इकडून छपरी डान्स करते तो. त्याला काय माहिती कोण पाहणार आहे. तुला आज वाटते रस्त्याने डान्स करायची, कोणाला देणं गेलं तुम्ही काय करताय काय नाही. कोणी जरी ओळखलं, कोणी जरी म्हणलं असतं होय अरे हे ऍक्टर असं कोण करतो, मग तेच करायसाठी आमचं कामच आहे ना ते. पण येडेवानी केलं तरी ऍक्टर व्हायचा एक फायदा आहे. पण येडेवानी केलं तरी तुम्हाला कोणी काही नाव नाही ठेवणार, कारण हा ते ऍक्टर असे. बात तो सही है. निकल पहली फुर्सत में निकल. काय ग, अरे त्यांनी ते नव्याला जाऊन नव्याला जुनं बनवून दिलं रे, त्याला घासलं त्यांनी. अरे कहना क्या चाहते हो. नवीन बसवलं त्याच्यानंतर त्याला घासलं. तुझा शब्द बरोबर आहे. काय म्हणतात ते, काय ग्रामर तुझं करेक्ट आहे. एकदा असं होऊ शकतं की जुनी वस्तू देऊन टाकली बा आपल्याला नवीनचे पैसे, पण तिने नवीनचे पैसे घेतले, नवीन वस्तू पण दिली, त्याला जुनं केलं. आय हॅड अ मिस कॉल. ओके, तुमच्या गावचा फोन आहे परांड्या. त्यानंतर आम्ही हार्डवेअरच्या शॉपमध्ये गेलो. आम्हाला 2-3 गोष्टी घ्यायच्या होत्या आमच्या फ्रीजसाठी वगैरे, सो त्या घेतल्या. देन घरी आलो. घरी आल्या दोन्ही मिक्सर मी डीप क्लीन करून घेतले. हे ते मिक्सर आहे जे जुनं होतं, याची फिरकी खराब झाली होती, त्यामुळे मी हे मिक्सर वापरत नव्हते आणि खूप दिवसांपूर्वी हे असंच ठेवून दिलेलं होतं. हे मिक्सर व्यवस्थित घासून पुसून घेतलं होतं आणि त्याचबरोबर माझं हे जे डेली यूजचं मिक्सर आहे ते सुद्धा मी क्लीन केलं. आय एम डुइंग सब्जी. I am making sabji. Wow, what a language. I am making vegetable. This is not vegetable. This is वाकड्या तिकड्या कापलेल्या. हा, हे कसे कापायचे सरळ आणि चांगले लोकांना मी हॅक सांगतो. इकडं हे आमच्या फ्रिज में का बर्फ निकले है, इसके तरफ ध्यान मत दो. ये बहुत जमा होता है हमारे पास फ्रिज में. ये देखो, इसको हैक दिखाता हूँ. ऐसा करने से ये ज्यादा बारीक हो जाता है, एकदम भुगिया हो जाता है डायरेक्ट ऐसा. लेकिन इसमें थोड़ा हाथ दर्द करता है. ठीक है, थैंक यू सर, ये बहुत अच्छी ट्रिक आपने आज में. आशीर्वाद. पाया नहीं पड़ रहा था, मैं नीचे गिरा था, इसको उठा रहा था. जलेगा वो. ये जलेगा नहीं, इसको ऐसा 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 चलते रहने, जलेगा नहीं. फिर इसमें ज्यादा देर तक वेट नहीं करना, डायरेक्ट इसको डाल देना, क्योंकि दोनों मिलके फिर ये इसमें पानी थोड़ी डालने का, आपने पानी नहीं डालने ना. तो ये बायको ने बहुत मीठी पोळी चपाती बनाई है. मी बनवलेली आहे गुळाची पोळी आणि त्याचबरोबर इकडे छान अशा चपात्या. आप देख सकते हैं ये सब्जी अपन ऐसे भी खा सकते हैं, इतनी टेम्पटिंग होती है. जैसे कि हम बाहर खाते हैं तो बाहर का मुझे बिल्कुल पसंद नहीं आता, इतना चमकदार मसालेदार और लिज्जतदार ऐसा. लेकिन एक सेकंड, हम बाहर कब खाते हैं?
जब भी खाते हैं तभी कभी नहीं, इतने 5 सालों में हम कितनी बार बोटे पे मोजने, इतनी बार ही हम दाव खाने में नहीं, इधर दूसरे वो खाने उधर बाहर जाके होटल में। खाया था ना उस दिन मैं बोला था इसको बाहर जाके खाते हैं, तो स्वयं बना के हम बाहर गए थे गैलरी में तो जाके खाया था। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। मला वाटलं मला खाऊ घालतील रे. ये तुला खाऊ घालतो का? व्हेरी नाईस. तर गाईज आमचा आजचा दिवस असा होता. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आमचे व्लॉग्स कसे वाटतायत हे देखील सांगा. आणि जर तुम्ही मला इन्स्टा फेसबुक वरती पाहत असाल तर फॉलो करा आणि युट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.